नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय आज दिनांक 10 जून 2025 रोजी आपले हे व्हाईट जांभळ म्हणजे पांढऱ्या जांभळीचं लोडिंग चालू आहे आणि त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणारच आहोत। तत्पूर्वी आता ही आपली जी गाडी आहे ती बेडग मिरज आणि विसापूर सांगली हातनोली ह्या भागात जाणार आहे, म्हणजे थोडक्यात सांगली जिल्ह्यासाठी म्हणायला काय हरकत नाही। आणि ह्या गाडीचं नियोजन म्हटलं तर श्री वैभव पाटील आणि श्री सुभाष सावंत हे बेडगमधील शेतकरी आहेत। त्यांना आपल्या जुन्या कस्टमरनी म्हणजे ओमकार सर म्हणून आहेत, ओमकार गुरव, तर त्यांनी आपल्याकडनं पहिली रोपं घेतली होती आणि त्यांच्या रेफरन्सनं हे पाटील आणि सावंत सर असतील यांनी रोपं बुकिंग केलेली आहेत। तिथंच आता आपली लिंबूची 2.5 वर्षाची 200 झाडं आणि इतर झाडं काही जाणार आहेत। पण आज आपली गाडी इकडं तासगावला जाणार होती। विनायक जाधव, श्री विनायक जाधव हे प्राध्यापक डॉक्टर रिटायर आहेत, पुण्यामध्ये सर्व्हिस केलेली आहेत आणि त्यांनी आपल्याकडं 1 महिन्यापूर्वी पांढऱ्या जांभळीचं नियोजन केलं होतं, बुकिंग केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चालू आहे। तर मित्रांनो, आता आपण जास्त वेळ न घालवता आता हे जे डॉक्टर श्री विनायक जाधव सरांनी जी पांढरी जांभळ बुक केलेली आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, ही आपली पांढरी जांभळ आहे आणि बघू शकतोय पांढरी जांभळ म्हणजे ही पांढऱ्या कलरची येत असते आणि डॉर्फ व्हरायटी आहे, लवकर उत्पादन येणारी व्हरायटी आहे। कोकण बाडुलीनंतर चांगली व्हरायटी म्हटली तर ही आहे आणि ह्याची सरांनी जवळजवळ 300 झाडं घेतलेली आहेत आणि हे असं लोडिंग करायचं चालू आहे। तर मित्रांनो, ही जी लागवड जी आहे ती आपल्याला 10 बाय 10 वर सुद्धा करता येत्या। एकरी 450 ते 500 झाडं लावू शकतोय किंवा आपण 12 बाय 12 वर 300-325 झाडं म्हटलं तरी लागवड करू शकतोय। लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला ह्याला 2-2 किलो म्हटलं तरी माल मिळतोय। आणि ह्या वर्षी ह्या झाडांना आता बघू शकतो हे 3-4 फुटाची झाडं आहेत। लावल्यानंतर बॅगेमध्येच आपल्याला ह्या वर्षी फूल दिसलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही 3-3, 4-4 फुटाच्या वरची झाडं आपण आता सिलेक्टेड देतोय नेहमीप्रमाणे। हे बघू शकतोय मित्रांनो, अशा पद्धतीने ही सिलेक्टेड रोपं देण्याचं काम चालू असतंय। आता ह्या गाडीमध्ये जी बेडकची आपण किरकोळ रोपं जी लिंबू, आंबा, नारळ, घरगुती जी काय रोपं होती ती भरलेली आहेत आणि त्यानंतर आपण आता हे सरांचं जाधव सरांचं विसापूरमध्ये आपण ही झाडं देणार आहोत। आता ही गाडी आज लोड करून ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर गाडी जाणार आहे। सकाळी 10-11 वाजेपर्यंत म्हटलं तरी तिन्ही पार्टीला माल मिळणार आहे, अशा पद्धतीनं नियोजन घेतलेलं आहे। आता इथं आमचा जो स्टाफ आहे, भैया लोक असतील, मामा असतील, मॅडम आहेत, माधुरी मॅडम, आणि आमच्या आता इथं सेल्समन बनसोडे अण्णा आहेत। नमस्कार अण्णा। बनसोडे अण्णा, ह्या वर्षी सीझनचं कसं गणित आहे? दररोज आपल्या पावसाळा चालू होण्याच्या अगोदरच सीझन झाडं काय संपत आलेली आहेत। बरं, जोरा सीझन म्हणजे चालू आहे आता सध्या। बरं रोपं काय शेतकऱ्यांना काय आपल्या करायला पाहिजे? बुकिंग करून ठेवायला पाहिजे का लवकर रोपं न्यायला पाहिजेत किंवा रोपं आपल्याला परत मिळणार नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर पावसाळा चालू व्हायच्या अगोदर घेऊन गेलं पाहिजे। बरं, धन्यवाद अण्णा। तर आता बघू शकता आमच्या सेल्समननी सांगितल्याप्रमाणे आता मी सांगणारच होतो पण त्यांनी सांगून टाकलं, सस्पेन्स फोडलेला आहे थोडक्यात। असू द्या, काय हरकत नाही। तर अशा पद्धतीनं आता सीझन चालू व्हायच्या आधीच, कारण आता बघू शकतो मित्रांनो, जे आपण 60,000 नारळ जो भरला होता, आता बघू शकतो काय परिस्थिती आहे आज की रोपं शिल्लक म्हणजे किती राहिल्यात बघा आता त्यातली। अशा पद्धतीनं आता नारळ भरला होता, एवढ्या रोपं आता गेलेली आहेत, बऱ्याच ठिकाणी गॅपिंग झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ ती रोपं गेलेली आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आता आज दिनांक म्हटलं तर पहिल्यांदा सांगितले 10 जून रोजी आपलं लोडिंग चालू आहे आणि 10 जूनला म्हणजे अजून सीझन व्यवस्थित चालू पण नाही झाला तर ह्या अशा पद्धतीनं रोपं गेलेले आहेत मित्रांनो। आणि आपलं जे आहे ती नर्सरी 35 एकरामध्ये आहे, 40 वर्ष जुनी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि स्वतः रोपं आपण बनवलेली तयार केलेली देत असतोय, त्यामुळं बाहेर आणून विकणे हा विषय नाही। त्यामुळे रोपं जोपर्यंत आहेत तोपर्यंत घेणं, बुकिंग आता जास्त महत्त्व नसतं। बुकिंग तर आपलं नोव्हेंबर-डिसेंबरपासून मेपर्यंत चालू असतं आहे, पण जूनमध्ये डायरेक्ट शक्यतो रोपं, कारण पेमेंट भरलं। आज आता जी बेडगला ऑर्डर आहे त्यांना आपण 4 दिवस ॲक्च्युली सांगितलं होतं, जी दुसरी गाडी जाणार आहे त्यातून पाठवणार आहे, पण नंतर लक्षात आलं की त्या गाडीला लोड आहे तर आपण ह्या गाडीतून पाठवूया आणि आजच्या आजच त्यांचं आज पेमेंट भरल्याच आपण आज गाडी लोडिंग घेतलेली आहे, उद्या तर रोपं पोचत आहेत। तर मित्रांनो, अशी फास्ट सर्व्हिससुद्धा मिळत्या
कारण सीझन आहे, रोपं आहेत म्हटलं, बुकिंग आहे म्हटलं की लगेच भरून आपण मोकळं होतो आहे. तर आता आपल्यालाही कोणत्या प्रकारची फळबाग लागवड असेल, वनशेती असेल किंवा कोणती मसाल्याची जंगली झाडं किंवा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशनचं नियोजन असेल तर खाली आपला नंबर दिलेलाच आहे, तर त्याच्यावर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करून लवकरात लवकर रोपं मागवून घ्या. म्हणजे सिलेक्टेड रोपं, चांगली जी सशक्त रोपं आहेत ती मिळतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना पण माहिती मिळण्यास मदत होईल. आणि मित्रांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.